नमस्कार मंडळी, जाधव दिन ऑस्ट्रेलिया या युट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. नेहमी या युट्यूबचा म्हणजे आपल्या चॅनलची सुरुवात किंवा आपल्या एपिसोडची सुरुवात दीपाली करते. आज ती शांत आहे. तिला मी सांगितलंय की जोपर्यंत मी म्हणत नाही तोपर्यंत बोलू नको. आता मी म्हणत नाही तोपर्यंत बोलू नको म्हणजे मी त्यांना दोघींनाही थोडंसं काही काही गोष्टी विचारणार आहे. आज आईचा आत्ता इथला लास्ट, ह्या वर्षीचा परत मधला लास्ट दिवस आहे. परत आई येणारच आहे. पण हे सगळा प्रवास आम्हाला तुम्हाला का सांगू वाटतोय, मला का सांगू वाटतोय, कारण मी मागं पण तुम्हाला म्हटलं की हे युट्यूब चॅनल्स आहेत ना, फक्त मला असं वाटतं की त्यातनं काहीतरी एक चांगला मेसेज, चांगला संदेश पण गेला पाहिजे. आणि त्यामुळे ना थोडंसं नेहमीच्या चौकटीतल्या चर्चांपेक्षा थोडं वेगळी चर्चा आता मी करायचा प्रयत्न करणार आहे. जे मी ह्यांना खरं तर सांगितलं नाही. काय बोलणार आहे आम्ही, म्हणजे साधारण विषय काय आहे ते माहिती, पण माझे प्रश्न त्यांना माहित नाही. तर हे तुमच्यासाठी का महत्वाचं आहे, आपल्या सगळ्यांसाठी का महत्वाचं आहे की आपण दरवेळी म्हणतो, आणि मी आमच्या मागच्या व्हिडिओत म्हटलं जसं की माझे बरेच मित्र बऱ्याच वेळा म्हणायचे किंवा इथं पण बऱ्याच लोकांचं वेगळं इथलं सोशल स्ट्रक्चर आहे इथल्या लोकांचं. तर ह्या अशा टाईपच्या सोशल स्ट्रक्चरमध्ये किंवा आत्ताच्या बदललेल्या वातावरणामध्ये इंडियामध्ये पण की 2 जनरेशनमध्ये एवढी गॅप तयार झाली की लोक एकत्र राहू शकत नाहीत किंवा अवघड जातं बऱ्याच ठिकाणी राहायला. काही लोक आमच्यापेक्षा खूप अशा पद्धतीने म्हणजे राहतात की वर्षानुवर्ष एकत्र राहतात. तर त्यांचे तर आदर्श डोळ्यासमोर आहेतच आपल्या सगळ्यांच्या. पण अगदीच ते अशक्य आहे असं वाटणाऱ्यांसाठी पण थोडासा वेगळ्या टाईपची चर्चा व्हावी म्हणून मला वाटलं की हा एक विषय निवडावा. तर विषय काय, विषयाला हलवले आपण की आता आई जवळजवळ 7.5 महिने येत होते ना, 7.5 महिने आई येत होती. आणि 7.5 महिन्यात मग साधारण आईला कसा अनुभव आला आणि आईच्या सुनेला म्हणजे दीपालीला कसा अनुभव आला हे मला तुमच्यापर्यंत पोहोचवायचं होतं खरं तर. कारण की मी फक्त विटनेस आहे या सगळ्याचा ना, तर मला असं वाटतं तुम्ही पण थोडासा विटनेस व्हावं याचं. तर आपण चर्चेला सुरुवात करूया. जास्त वेळ गप्पा मध्ये नको घालवायला, कारण मी तसा तासन तास गप्पा मारतो नॉर्मली. तर मी मुद्द्याकडे वळतो आणि काही छोटे छोटे प्रश्न विचारू आपण, त्यांना कसं वाटलं ते बघूयात. आणि मग त्याच्यातनं तुम्हाला घेण्यासारखं काय, म्हणजे जर सासू सुना बघत असतील जर का आपल्या इंडियामध्ये, तर आम्ही पण तुमच्यासारखी एक फॅमिली. तर इथं थोडं जे वर्क होतंय ते तुम्ही पण तुमच्या इकडं प्रयत्न करा. तुम्ही पण तसं काय अजून चांगलं रिलेशन बिल्ड करता येते का आपल्या घरातल्या लोकांबरोबर, सासू आणि सुनांमध्ये स्पेशली. आणि तुमच्याकडे काय अजून चांगले उपाय असतील तर ते पण सांगा आम्हाला, म्हणजे पुढच्या वेळी ना आम्ही अजून ते इन्क्लूड करू आमच्यामध्ये की आमचं बॉन्डिंग अजून बेटर होण्यासाठी. तर आता मेन माझा प्रश्न पहिला काय आहे की 7 महिने झाले आता तुम्ही दोघी बरोबर, 9-10 वर्षांनंतर 6 महिने बरोबर, 7 महिने बरोबर तुम्ही. त्याच्या आधी असं 1-2 महिन्याची आमची सुट्टीत येणार आहे किंवा आई सुट्टीत 1 महिन्यासाठी आली होती, 1-1.5 महिन्यासाठी. तर तो छोटा गॅप आहे ना, बऱ्याच जणांच्या मध्ये तेवढं मॅच होऊन जातं, तेवढं पर्यंत जुळून जातं. 1-2 महिने काय प्रॉब्लेम नाही. त्याच्यानंतर 2-4 महिने, 5 महिने एकत्र राहिल्यानंतर कधी कधी एकमेकांशी पटणं कमी होतं किंवा काय होतं असं म्हणणं असतं लोकांचं, बऱ्याच जणांचं. तर त्याच्यावर मला पहिला प्रश्न आहे आईला पहिला की आता आपण आईकडे जाऊया. तर आता 6-7 महिन्यात आई तुला कसं वाटलं, की काय वाटलं तुला, दीपालीच्या काय कंप्लेंट असेल दीपालीबद्दल तर ते पण सांगू शकते. आता पूर्ण माझ्या हातात आहे त्यामुळे तू सांग. नाही कंप्लेंट असं काही नाहीये, गोष्ट छान समजून घेतलं. आणि कसं सासू सुनेमध्ये नातं हे असं समजूतदारपणाचं पाहिजे आणि आदरांचं विचार केला पाहिजे असं मला वाटतं. आणि दोन्ही बाजूनी समजूतपणा असला तर शक्य होतं हे सगळं. तुला वाटलं का आता दोन्ही बाजूनी समजूतदारपणामुळे तुमचं चांगलं अंडरस्टँडिंग, चांगलं समजूतदार? तुला असं वाटलं कधी की दीपालीचं काय पटलं नाही तुला आणि तुला चिडू वाटलं? नाही वाटलं. आणि जरी कधी वाटलं तर थोडंसं दुर्लक्ष करायचं, ते लावून नाही करायचं. तेच म्हणते, कधी जरी असं जर का कधी वाटलं तर म्हणजे सासू आहे म्हणून मी सासूचा रोल करायचाच किंवा तिला मग ते असं सून आहे म्हणून तसं करायचं असं नाहीये. 1-2 वेळा आपण दुर्लक्ष करायचं, नंतर समजून सांगायचं. आणि समोरची व्यक्ती समजून घेत असेल तर मग ते काहीच होत नाही. दीपालीला कधी तू सांगितलं का असं डायरेक्ट की नाही दीपाली मला हे आवडलं नाही, असं शक्यतो नाही प्रश्न आलेला सांगायचा, त्याच्यामुळं नाही. असं कदाचित असं झालंही असेल, मी असं म्हणणार नाही, पण आईंनी मला दुखवायला नको म्हणून पण कधी कधी सांगितलं नसेल. पण कधी कधी असं होतं ना, मला पण रिअलाइज झालं अरे नाही थोडंसं मला असं वाटतं जरा ओव्हर झालं की काय. नाही तेच सांगितले ना, कधी कधी जरी झालं तरी दुर्लक्ष करायचं आपण की पुढच्या पण ओव्हर झालं म्हणजे असं नाही होत. कधी कधी मी माझ्या एक्साइटमेंट मध्ये कदाचित म्हणजे मला ते समजत नाही, मी पटकन काहीतरी बोलून जात असेल तर असं मग मला नंतर रिअलाइज होतं की अरे मी असं बोलली एक्साइटमेंट मध्ये किंवा तर मी कदाचित दुखावलं तर नसेल ना समोरच्याला. ते नंतर मला रिअलाइज होतं, पण नंतर मी ती चूक माझी मी सुधारते आणि परत नंतर तसं होणार नाही याची मी काळजी घेते. म्हणजे हेतू जर का दुखवायचा नसेल ना तर आपल्याला समजतं की अरे आपण नकळत कुणाला तरी बहुतेक थोडंसं जास्त बोललो का कधी कधी. आणि ह्यांच्यात तर मी बघितलं तसं कधीच झालं नाही असं
एखाद्या वेळी असं होतं कधी कधी, माझ्याच बाबतीत जास्त होतं ते कधी कधी, मी कंटिन्यू पळत असतो, काही ना काहीतरी करत असतो आणि मी बऱ्याच वेळा एंगेज असतो, तेव्हा मला दीपाली बऱ्याच वेळा माझ्यावर नाराज असते. घरात जर कोणी कुणावरती नाराज असेल ती माझ्या असते आणि उरलेले लोक मग आईचा रोल कसा असतो अशा वेळेस आई शक्यतो अंतरावर, आई काय त्याच्यात दखल देत नाही, आई त्याच्यात काय म्हणजे विषयामध्ये येत नाही चर्चेत, आई जनरली. आणि जेव्हा मग दीपाली मत मागते तेव्हा आई देते मत आणि ते बऱ्याच वेळा दीपालीच्या बाजूने असतं. पटवून देत असेल किंवा आईला पण ते पटत असेल, म्हणजे आई काय मुद्दाम खोटं बोलून तिची बाजू नाही, आई असं बाजू घेते की बरोबर आहे. आणि आई, आणि हे मला वाटतं की तुम्ही सगळ्यांनी लक्षात घ्या, ज्या काकू वयाच्या आहेत आमच्या, ज्या सासू झालेल्या जातात, तर त्यांनी थोडंसं एक गोष्ट आहे फक्त, ही चांगली हिंट आहे आणि ह्या अनुभवाने आम्ही बघितले. आता गेल्या मला 12 वर्ष झाले लग्न होऊन, म्हणजे आम्हाला 12 वर्ष झाले, 12.5 वर्ष झाले असेल. तर त्या काळात साधारण आम्ही काय बघितलं की आई पण सासू म्हणून अनुभवी होत चालली. आता आई काय करते, नॉर्मली आई म्हणते की तुमच्यात मला पडतं ना, तुमचं तुम्ही सोडवा, म्हणजे जर अबोला असेल तर आमचे भांडणं होत नाहीत. आमच्यात कधी कधी अशा गोष्टी होतात की आपण सगळ्यांमध्ये होतात, असं म्हणून नाही शकत, पण आमच्यात कधीच काय होत नाही. तर तसं जेव्हा झालं तेव्हा मग असं होतं. आणि त्यानंतर आई दीपाली जर म्हटली की नाही याच्यात काय चुकलं तुम्ही सांगा, त्यांना हे कळू द्या, तर मग आई मला खरं सांगते. आणि हे सगळ्या वेळी एकच रिझन असतं त्याचं की तू जास्त लक्ष घरात पण दिलं पाहिजेस, कारण की बऱ्याच गोष्टी बाहेर चालू असतात आणि तुझं बराच टाइम बाहेर जातोय आणि त्यामुळे तू घरात थोडं लक्ष दे, असंच जे आईचं सांगणं असतं. आणि आई बऱ्याच वेळा दीपालीशी बऱ्याच वेळा सहमत असते. आणि त्याच्यावरती माझा रोल काय असलं पाहिजे ते पण तुमच्यासाठी महत्वाचं आहे की हे चांगली गोष्ट आहे, एक चांगलं लक्षण आहे की 2 लोक घरातली एका बाजूने सांगतात आणि त्या दोन्ही सासू सुना एका साईडला आणि मुलगा एका बाजूला. अशी परिस्थिती तुमच्या घरात असेल तर समजायचं की वातावरण भारी घरातलं, म्हणजे अनडाऊटेडली भारी वातावरण. तर असं बऱ्याच वेळा झालं होतं आणि त्या बऱ्याच वेळा किंवा सगळ्याच वेळा आईचं मत बऱ्याच वेळा दीपालीच्याच बाजूने होतं. आणि त्यामुळे हे चांगली गोष्ट होती माझ्यासाठी की मला त्यामुळे काळजी करायचं कारण होतं, मला फक्त उत्तर द्यायचं होतं त्या गोष्टींना आणि ते मी दिले. आता ते झालं आईसाठी. आता दीपालीचं तुझा अनुभव कसा होता दीपाली? 7 महिने 7.5 छान होता. आणि ह्या 7 महिन्यांचा नाही, ऍक्च्युली ह्या पूर्वीचा पण अनुभव छानच राहिला आईसोबतचा. जेव्हा त्या येतात तेव्हा सॉरी जे आहे ते खरं खरं सांगून टाक. खरं सांग, काय कंप्लेंट असेल ते पण सांग. खरं ते पण सांगून टाक. म्हणजे आमची मावशी वगैरे त्यांना पण कंप्लेंट जायला नाही, छान अनुभव होता माझा आणि खूप मला कुठे 7 महिने आईंसोबत. आता तर छोट्याशा ब्रेक नंतर दे, कारण पहिला प्रश्न विचारल्यानंतरच दीपाली थोडीशी भावूक झाली होती. आपण परत एकदा विचारूया प्रश्न की 7 महिन्याचा अनुभव तुझा कसा होता दीपाली? नाही, खूप छान अनुभव होता आईंसोबतचा, नेहमीच छान अनुभव राहिलाय. आणि जेव्हापासून त्या आल्यात तेव्हापासून प्रत्येक दिवस खूप छान होता. जसं मी म्हटलं की घरात आमचं वेगळंच वातावरण होतं. मी कामावरून आले ना तर आई माझ्या हातातली बॅग घ्यायच्या की कुठलीच आई पण हे करणार नाही, म्हणजे मुलीसाठी कुठल्या पण. दुपारी कामावरून आले की आई दारातच असायच्या, दार उघडायला हातातली बॅग घ्यायच्या माझ्या. आणि रोज आलं की माझ्यासाठी जेवण रेडीच असायचं, गरम गरम चपाती बनवून देणार. शौर्यच्या स्कूलमध्ये तर मी 7 महिने झाले गेलीच नाहीये, 1-2दाच गेले होते. 2-3दा गेलो असला, मीटिंग वगैरे असेल तर आम्ही गेलो होतो. तू ब्रेक घे 1 मिनिट, मी 1 मिनिट सांगतो. तरच मी गेले होते आणि रोजच म्हणजे आई जायच्या त्याला सोडवायला, घेऊन यायच्या. त्याच्यामुळे भरपूर हेल्प होती आईंची. हेल्पपेक्षा पण त्या घरात असणंच खूप महत्वाचं होतं आमच्यासाठी. आता त्यांची जाणीव खूप जाणीव उद्यापासून. ठीक आहे, तुम्ही आईंनाच विचारा. पुढचे प्रश्नाकडे मी का हे करतोय, कारण मला माहिती की तिला बोलायला जड होते थोडंसं दीपालीला, जे तुम्ही मागच्या ह्याच्या मला खूपदा समजावलंय, पण मला नाही माहित मला काय होतं. इतर वेळी मी खूप बोलते, पण अशा व्हिडिओज मध्ये नाही मला बोलता येत. ठीक आहे. प्रत्येकाचे वेगवेगळ्या स्वभावाच्या पद्धती असतात, म्हणजे प्रत्येकाचे स्वभाव वेगवेगळे असतात बेसिकली. आता मला माहिती की मला पण तसंच दुःख साधारण असेल आणि मी बऱ्याच वेळा सांगतो दीपालीला की हे अप अँड डाऊन असे चालू राहणार आहेत. आणि आज जर कधी दुःखाची वेळ तेवढी आली नाही तर परत ती आनंदाची वेळ परत अनुभवता येणार नाही. परत येणारी आई जेव्हा 6 महिन्यांनी तेव्हा आनंदी पण व्हायचंय ना, त्यामुळे आता थोडंसं दुःख होणार आहे थोडंसं. त्यात काय म्हणजे पॉईंट नाही, म्हणजे त्यात काय दुःख करण्यात पॉईंट नाही. तर आता दुसरा मुद्दा काय होता की असं काय असू शकतं आपल्याकडे बघितलं तर आपल्या संस्कृतीमध्ये एक चांगला भाग आहे एकत्र राहण्याचा.
भारताच्या संस्कृतीमध्ये, आपल्या महाराष्ट्राच्या संस्कृतीमध्ये आणि आपल्या बरेचसे शेतकरी कुटुंब आहेत आपली, आम्ही पण बिलॉंग करतो अशा फॅमिलीशी की जिथं जॉईंट फॅमिली आम्ही बघितल्यात लहानपणापासून. तुम्ही पण बघितलं असेल, तुम्ही जॉईंट फॅमिलीचे एखाद्या मेंबर असाल, तेव्हा सगळं वर्क व्हायचं मागच्या पिढीपर्यंत आणि आता नाही होत. तर त्याच्यात मला वाटायचं की 2 भाग असायचे. मी माझं थोडं का करतो पण तुम्हाला मिळेल टाइम. ते 2 भाग काय असायचे, एक भाग असा असायचा, एक मला असं वाटतं की मला जेवढं माहिती त्यानुसार की कधी कधी खूप धाक असायचा घरामध्ये आणि त्या धाकाच्या पोटी सगळ्यांना जुळवून घेणं भाग असायचं. 1 किंवा 2 लोक खूप प्रभावी असायची घरातली आणि ती त्या सगळ्यांवरती थोडासा धाक किंवा थोडासा आदरयुक्त भीती मेंटेन करायची आणि त्यामुळं सगळ्यांना एकमेकांशी चांगलं वागणं किंवा ते सगळं जुळवून घेणं भाग असायचं. आणि दुसरे काही असे परिवार होते की तिथं कुठेही धाक वगैरे पण नव्हता आणि काहीच नव्हतं, वातावरण अतिशय फ्रेंडली होतं, फ्री होतं, पण तरी सुद्धा सगळ्यांना एकमेकांशिवाय जमत नव्हतं. आणि दोन्ही केसेसमध्ये एकमेकांशी गरजा जोडलेल्या असायच्या. ही कॉमन गोष्ट होती खरं तर बघितलं तर. शेतकरी कुटुंबात जास्त पाहायला का मिळतं, कारण एकमेकांच्या गरजा जोडलेल्या होत्या कामाशी संदर्भातल्या, शेतातल्या कामांशी संदर्भातल्या. तर मग आपल्याकडे नंतर कसं जसं नोकऱ्या आल्या, लोक कुटुंब बाहेर पडली, शहरात गेली आणि त्यांना मग ती सवय झाली की जी आजच्या वेस्टर्न कंट्रीतल्या प्रत्येकाला झालेली आहे की वेगळं जगायचं त्याची. आणि त्यामुळे आता तो बॉन्ड कदाचित थोडा कमी पडायला लागलाय. मग आता सासू सून बरोबर आले की किंवा गेल्या 1-2 पिढ्यांपासून, स्पेशली 1 पिढीपासून, मागच्या पिढीपासून सासू सुनाजवळ आले की दोघांना इक्वल राईट असल्याच्या कारणाने, भीती कुणालाच नसल्यामुळं ते दोघी जणी डायरेक्टली स्वतःची मतं एकमेकांच्या विरोधात मांडू शकत होते. म्हणजे जिथं ती मतं एकमेकांच्या विरोधात गेली तिथं ते पटायचं थोडं कमी झालं. असं साधारण चित्र बऱ्याच ठिकाणी आपल्याला बघायला मिळतं. मग आता इथं काय होतं की अशा वातावरणात पण जुळवून कसं घेऊ शकतो आपण, हे मेन मला मेसेज तुम्हाला पास करायचा की दोघांना राईट आहेत बोलण्याची. इथं मला नाही वाटत, मी आईला कित्येक वेळा म्हणतो असं की जर तुला कुठं चुकीचं वाटलं नाही, इथं पण माझ्या बाबतीत तरी चुकीचं वाटलं तरी तू बिंदास बोलली पाहिजे, कारण हे घर तुझं आहे पहिलं, त्यानंतर आमचं आहे. आणि त्यामुळे इथं पूर्णपणे आई बोलू शकते तिचं म्हणणं आणि तिच्या म्हणण्याला विरोध ना मी करू शकतो ना दीपाली करू शकतो. म्हणजे मतांना आम्ही मतं मांडू शकतो आम्ही की नाही आई मला नाही हे पटलं किंवा मला वाटतं तुझं मला नाही हे पटलं, मला असं वाटतंय, हे मांडणं वेगळं. पण आईला ओव्हरराईड करण्यापर्यंत ना मी करू शकतो ना दीपाली करू शकते ती, कारण आम्हाला दोघांना त्या नात्यांची किंमत माहिती. तर ही नात्यांची किंमत कशी असते त्याच्यासाठी मी आता विचारतो आईला की असं दीपालीकडनं कधी वाटलं की गेल्या 12 वर्षात आम्हाला असं कधी तुला जाणवलं लागलं की आपण बोललं पाहिजे पण मला भीती वाटली का काय सांगता येत नाही, यांना पटलं नाही माझं, तर असं कधी वाटलं तुला? नाही, असं कधीच वाटलं नाही. आणि ज्यावेळेस मला असं कधी वाटतं त्यावेळेस मी माझ्या दोन्ही मुलांना सांगते असं की माझ्या मनात काय चाललंय, म्हणजे नाही का असं काय वाटलं मला किंवा काय चुकलं कोणाचं. बरोबर. आणि बोलते जरा, म्हणजे तिकडनं येताना मला त्यांना सोडून यायला वाईट वाटत होतं, आता यांना सोडून जायला वाईट वाटतंय. बरोबर आहे. कारण की आपण बरेच दिवस आता मध्ये व्हिडिओ जात नव्हते, असे प्रश्न पण कधी कधी पडू शकतात आणि काळजीपोटी पण आणि उत्सुकतेपोटी पण की कधी कधी व्हिडिओ बंद झाले म्हणजे काय झालं, म्हणजे सासूचं पटायचं बंद झालं काय, असं पण एक मेसेज असू शकतो. आणि ते समजू शकतो आम्ही, म्हणजे कारण की 90% किंवा 80% घरांमध्ये जर का हे होत असेल तर त्या सगळ्यांना असं वाटू शकतं की हे घडलं पण असू शकतं, पण अजिबात असं काही घडलं नव्हतं. कारण आम्ही गेले काही दिवस खूप बिझी होतो आणि त्यामुळे मला असं वाटलं की ठीक आहे आपण सगळेच विषय कव्हर करू असे, कारण की एरवी दीपाली बोलत असते, मला तसंही बोलायची फार संधी नसती किंवा संधी असली तरी मला तेवढा माझ्या आवडीचे विषय नसत. मग ह्याच्यातनं आम्हाला एक संदेश तुम्हाला द्यायचा होता की एक म्हणजे 2 नात्यांमध्ये असा ओलावा असू शकतो आणि तो ओलावा तयार होण्यासाठी काय केलं पाहिजे. तर आई आता म्हटली जसं की समजून घेतलं पाहिजे आणि जर का खटकत असेल तर एखाद छोट्या मोठ्या गोष्टी असेल तर दुर्लक्ष करायला शिकल्या पाहिजेत. म्हणजे 60 पास केलेल्या सगळ्या लोकांसाठी एक लेसन तर आहे की प्रयत्न केला पाहिजे की जर आपल्या काळात जे रिलिव्हंट होतं, आपल्या पिढीमध्ये जे नियम सगळे मानत होते तेच नियम ह्या पिढीने मानले पाहिजेत असं ते जनरली नसतं. उदाहरण सांगतो की आम्ही इथं राहतोय तर आमच्या म्हणजे आमची ड्रेसिंगची पद्धत वेगळी असणार आहे, आमचे फॅशन इथल्या आत्ताच्या काळातल्या आणि म्हणजे वेस्टर्न कंट्रीतल्या थोड्याफार फरकाने बदल असणार आहे. तर मग माझा सल्ला काय असायचा, मी ह्या विषयावर बोललो पाहिजे ना, म्हणजे मी बोलू शकतो ना, ठीक आहे, कारण ओके नाही मी म्हणजे माझा काय सल्ला काय असतो की आपण काळाच्या बरोबर चाललं पाहिजे, काळाच्या पुढे नाही गेलं पाहिजे. म्हणजे हे तुमच्यासाठी मला माहित नाही राईट आहे का रॉंग आहे, कारण असं कोणाला रोखलं पाहिजे का आपल्या घरच्यांना, पण मला असं वाटतं की आपण सगळ्यांची मतं जुळवून मन जुळवून पुढे जायला पाहिजे. तेच कम्युनिटीमध्ये राहतो म्हणजे काय करतो आपण ते करतो. मला वाटतं आईसाठी म्हणजे 60 पास झालेल्या आपल्या काकू ज्या बघतायत त्यांच्यासाठी काय लेसन की यस कधी कधी सुना म्हणजे इंडियात पण सुना असतील ज्या एरवी एक ड्रेस साडी आणि त्यांचा ट्रेडिशनल वेअरिंग असेल आणि ते कधीतरी त्यांना आवडीचे ड्रेस परिधान करत असेल, त्या तिथल्या सेटअपला ते ऍक्सेप्टेबल असेल, ओव्हरऑल सगळं सूट होत असेल तर त्यांनी ते अलाव पण केलं पाहिजे. ह्या सगळ्या गोष्टी थोड्याशा अशा आहेत की
काळानुसार बदलणाऱ्या गोष्टी आणि त्या थोड्या थोड्या आपल्याला ऍक्सेप्ट पण केल्या पाहिजेत. आपण त्या म्हणजे आपण त्या स्वीकारल्या पाहिजेत मोठ्या लोकांनी, आपल्या पालकांनी. आणि सगळ्यात जड गोष्ट बहुतेक तीच आहे स्वीकारण्यासाठी, की आपल्या पुढची पिढी जी आहे ती एकदमच अचानक टू मच फॅन्सी राहते का, समाज काय म्हणाल, लोक काय म्हणतील, असा एक प्रश्न पडतो. तर आई या केसमध्ये मला असं वाटतं खूप भारी आहे. या केसमध्ये आईने बरंच बघितलंय. म्हणजे आईने पूर्ण अशा शेतकरी कुटुंबातला आल्यामुळं आणि मोठ्या जॉईंट फॅमिलीतनं आल्यामुळं तिने ते बघितलंय, ते वातावरण जे बंधनात राहिल्याचं. त्यानंतर बाकी सगळं बघितलंय, प्रवास, की तिच्या सासूचा प्रवास बघितलाय, बाकी सगळा प्रवास बघितलाय, तिच्यावर असलेली बंधनं तिने अनुभवली असतील. आणि आता ती बघते की तिच्या सुनेवर तशी बंधनं नाही. मग तिला ती संधी होती का ती बंधनं टाकायची, पण तिने ती टाकली नाहीत कधी. तर ही जी परिस्थिती ना, त्याच्यामुळे ऑटोमॅटिक सुनेवर एक इम्पॅक्ट होतो की मला बेनिफिट मिळाला, त्याचा मी आदर केला पाहिजे. आणि जर का तो होत नसेल, तुमच्याकडे अशी सिच्युएशन असेल, तर मुलाचा रोल तयार होतो. मला वाटते की त्यांनी समजून सांगितलं पाहिजे की हे सगळं तुझ्या सासूनी आणि तुझ्या घरातल्यांनी आपल्याला सगळ्यांना जे ऑफर केले त्याचा आदर केला पाहिजे आपण थोडासा. ते दोन्ही आदर मी बघितला होता, म्हणून मला वाटलं की आता तुमच्या पुढे मांडला पाहिजे, मी मांडला पाहिजे. ह्या मांडू शकणार नाही, यांनी कसं बोललं पाहिजे यांच्या नात्याबद्दल, तर मी बोललो पाहिजे. म्हणून मी ते तुमच्या पुढे आणण्यासाठी खास प्रयत्न करतोय. तर असं आहे की आई बघतीये वेगळ्या मॉडर्न जगात राहून आता की आम्ही कसं जगतोय आणि आमचं लाईफस्टाईल काय, आणि त्याच्यात ती कौतुकच करते. इथं उलट होतं बऱ्याच वेळा की मी उलटा विचार करत असतो बऱ्याच वेळा थोडासा, आणि आई उलटा विचार करते. आई म्हणजे की विचार बरोबर आहे, ठीक आहे, उलट म्हणजे ती छानच त्यांनी पडले, असं आमचं होत असतं बऱ्याच वेळा. तर हे खूप मोठेपणा आहे आईचा. आणि तितकाच मोठेपणा ह्या 7 महिन्यात मी बघितला. पुढच्या प्रश्नाकडे मी येणार आहे तुला, तू कम्फर्टेबल असेल तर, की काय होतं नॉर्मली ना सुनांचं काय होतं की ना, कुठल्या लेडीजचं काय होतं जे मी अनुभवलं, तुम्ही करेक्ट असेल सांगा. किचन मध्ये काय दुसऱ्या कोणी आलं ना की त्यांना थोडासा प्रॉब्लेम असतो. म्हणजे मी किचन मध्ये काय केलं की दीपालीला प्रॉब्लेम असतो. मला माहिती की दीपालीला हे इथंच ठेवलं का तिथेच ठेवलं का, असं बरंच काय असतं. एक तर मी करत नाही काय, पण केलं तर. मग आता 7 महिने आई किचन मध्ये होती, तर तुला काय वाटलं असं, की म्हणजे असं वाटलं कधी काय? नाही, असं काय नाही वाटलं. आणि म्हणजे दोघींनी मिळूनच केलं आम्ही सगळं, आणि किचन शेअर झालं माझं. पण मी जशा पद्धतीने मेंटेन ठेवलंय, तर सुरुवातीला आईंकडनं थोडं इकडे तिकडे व्हायचं, पण नंतर जेव्हा त्यांना कळलं की माझी पद्धत थोडी वेगळी, तर आईंनी पण ती पद्धत अडॉप्ट केली. त्यांना माहितीये मला जास्तच जरा टू मच स्वच्छतेचं, मी थोडस जरा जास्तच त्यासाठी हट्टी असते किंवा जास्त मी स्वतःला आग्रही असते. तो शब्द बरोबर राहील. की त्यामुळे मग आईंना ते हळूहळू समजायला लागले की हिला कशा टाईपचं पाहिजे असतं किचन मध्ये. तर मग आईंनी पण ते तसं मेंटेन ठेवलं, बाकी काय नाही. आणि असं नाही मी म्हणणार की ते फक्त त्याच्यावर माझाच अधिकार आहे त्या किचनवर, आईंचं पण येते. त्यामुळे आईंनी पण त्याचा जशा पद्धतीने आई वापरतील किचन, तर त्यांचा तो राईट आहे असं मला वाटतं. सेम टाइम जेव्हा आम्ही इंडियाला जातो ना, म्हणजे आम्ही आमच्याच घरी जातो, हे पण आमचंच घर आहे सगळ्यांचं आणि ते पण आमचंच घर आहे सगळ्यांचं. पण आम्ही त्या घरात गेल्यानंतर ते किचनचा ताबा आईकडे असतो, आई बॉस असते त्या किचनचा ना. तेव्हा दीपाली मी बघतो दरडी आणि नोटीस करतो, म्हणून तुम्हाला सांगू वाटतं. आई नेहमी दीपाली नेहमी आई हे इथं ठेवलं बरोबर ना, हे असं केलं चाललं ना, हे असं तसं चाललं ना, कारण की आपल्याला सवय असते ना किचनची. मग मला खरंच सांगते, मला काहीच करता येत नाही किचन मध्ये तिथं गेल्या. तिथं आईचा रोल असतो ना. आई आम्हाला बरंच काय काय खाऊ घालते तिच्या नेहमीच्या पद्धतीने. मी तर इतकी म्हणजे मीच माझं असं वाटतं, माझी दृष्ट मला लागेल की काय, मी तिथं पण मला सगळं आईतच मिळतं गेल्यानंतर. म्हणजे मला तिथं पण आई काही काम म्हणजे नाहीच तसं करावं लागत. खूपच त्या बाबतीत मी लकी आहे. पण मला भांडी घासावं लागतात की भांडी घासायला लागतात. मी काय करते, भांडी घासण्याचं काम करते. कारण की स्वयंपाक आईंच्याच हातचा पाहिजे असतं आम्हाला, भाज्या वगैरे सगळं आईने केलेलंच पाहिजे असतं. आणि आईंना पण असते की नाही हे आज मी हे करते ते करते, तर ते एक असतं. आपल्या आईच्या मागं किचन मध्ये आई काय करतात ते बघत असते. आणि मग उरलेल्या वेळेला दीपाली तिथं साफसफाई करत असते, की जी तिला वाटतं की अरे हे अजून थोडं स्वच्छ होऊ शकतं. मग ती बाग असं बरोबर आहे. ती तिथं आलं ना की कारण कसं असतं, ती आपल्याकडे आली की आपण कुठं काय ठेवलं असतं तिला माहित नसतं. त्याच्यामुळं आणि पद्धत प्रत्येकाची वेगळी असते. त्याच्यामुळे मग मी करते सगळं स्वयंपाकाचं आणि ती सगळं मग धुणी भांड्याचं सगळं भांडी मशीन वॉशिंग मशीन आहेच आहे, पण मग बाकीचं नाही का सगळं तीच करते. त्याच्यामुळे असं सांगावं लागलं की तू हे कर आणि मी हे करणार आहे असं नसतं कधी. नाही बरोबर आहे. पण जेवढी मदत करू तर मी करायला पाहिजे तेवढी मला नाही करावी लागत. तसं त्या पार्ट मध्ये लकी पण म्हणता येईल. आणि मेन म्हणजे बॉन्डिंग सगळ्याचं उत्तर आहे त्याचं. आता मला असं वाटतं मी थोडी नॉर्मल झाली, मग अशी मला जास्त भरून आलेला.
तर असं काही नाही. आणि मला खरं सांगते, आता हे ज्या विषयावरती बोलले की जुन्या काळात ती एक बंधनं असायची ना, आता ती नाहीयेत, तर ती खरंच नाहीयेत. आणि जेव्हापासून माझं लग्न झाले तेव्हापासून मला असं वाटलंच नाही की मी सासरी आहे, आणि एक सासरची बंधनं काय असतात ते मी आजपर्यंत खरं अनुभवलेलं नाहीये. कुणाकडूनच मला तसा अनुभवच आला नाही की बंधनांचा काय असतो. आई कायमच माझं फ्रेंड माझ्याशी त्यांनी म्हणजे राहिलेले आहेत, किंवा आमचं रिलेशन पण तसंच आहे, मैत्रिणी सारखंच. काय असेल तर आमच्या मजा मस्करी चालू असते, टिंगल एकमेकींची पण आम्ही करतो. तर त्यामुळे मला ते असं सासू आहेत त्या माझ्या असं मला कधी वाटलं नाही. आणि दुसरी एक अशी गोष्ट की त्या इथं आल्यावर पण इथं जे आम्ही ऍक्टिव्हिटी करत असते, जसं मी डान्समध्ये कायम असते, तर मी त्यांना तेव्हा पण विचारलं होतं, आई म्हणजे पूर्वीच्या काळी म्हणजे इथं कोणाच्या घरचे जर सासू वगैरे आल्या तर शक्यतो लेडीज डान्समध्ये वगैरे पार्टिसिपेट करताना थोडासा म्हणजे विचार करायचा, अरे सासूबाई आल्यात त्यांना आवडेल नाही आवडेल. पण मला असं काहीच म्हणजे आईंकडनं असं बंधनं तेव्हाही नव्हती आणि आत्ताही नाही. आणि आईंना उलट ते आवडलं. आणि आपल्याला पण माहितीये ना आपण कुठल्या प्रकारात म्हणजे करतो, किंवा डान्सचे पण आम्ही जे करतो ते कल्चरलच सादरीकरण असतं आमचं. त्याच्यामुळे त्यांनी पण कधी त्यासाठी मला कुठलंही रोखलं नाही की तू हे करू नको, तू हे बरोबर नाही करत आहे किंवा काय असं. त्यामुळे ते कुठलीच बंधनं नाही. आणि मला त्या इथं असल्यामुळे कुठल्याही गोष्टीत पार्टिसिपेट करताना कुठलंही प्रेशर नाही आलं की आता त्यांना काय वाटेल मी हे करताना, असं मला अजिबात जाणवलं नाही. उलट झाली तर हेल्पच झाली मला त्यांची. उलट त्या मला म्हणायच्या की तुला जे करायचं ते तू कर, तुला जेवढा वेळ द्यायचा तेवढा दे तू, मी आहे सगळं मागचं बघायला. त्यामुळे खूप मदत झाली. 2-3 महिने प्रॅक्टिससाठी मी बाहेर असायचे, तर सगळं रेडी असायचं आमच्यासाठी. हे त्यांच्या कामात बिझी होते, मी माझ्या काही ऍक्टिव्हिटी चालू होत्या त्यात बिझी होते. पण आईंमुळे ते इतके सपोर्ट होता आम्हाला सगळ्यांनाच, म्हणजे प्रत्येकालाच आता ते जाणीव होणार आहे त्यांची केल्यानंतर की खूप मधल्या काही ज्या 2-3 महिन्यात म्हटलं व्हिडिओ टाकू नाही शकलो, त्या काळात मी खरंच खूप बिझी होतो. आणि या पूर्ण काळात आई स्वतःहूनच असं आणायची आम्हाला की नाही तुम्ही ठीक आहे, अशा गोष्टी तुम्हाला उलट करायला अवघड जाते मी नसताना, तर ते आता करून घ्या, उलट मी आहे तर तुम्ही तुमचा वेळ जास्तीत जास्त तिकडे घालवा. आणि ते आमच्या घरात आणि ते आधीपासून आलेलं आहे. थोडंसं माझ्या वडिलांमध्ये आहे, त्याच्या आधीच्या पिढ्यांमध्ये आहे, आईच्या साईडला पण साधारण तेच वातावरण आहे. आणि तिकडे दीपालीच्याकडे पण आहे. साधारण कम्युनिटीत काम समाजात काम करायचं वातावरण थोडं आधीपासून आहे आमच्याकडे. तर ते मानसिकता तयार झालेली घरात की आम्ही फक्त घर आणि काम करत नाही, म्हणजे मी नाही करत, माझा भाऊही नाही करत आणि आमच्या आधीचे लोक पण नव्हती करत. ते काम बघून बऱ्याच वेळा समाजसेवेत थोडेसे ऍक्टिव्ह होते. आणि तो कदाचित पार्ट मला मिळाला असेल, वारशामध्ये मिळाला असेल. आणि ते इथं पण मी थोड्याफार प्रमाणात माझ्या करतो, मी फार काय करत नाही, म्हणजे असं म्हणणंच बरोबर नाही राहत. कारण मुळात जे करतात आणि त्यांनी म्हणायला लागले ते तर मी त्याचा अर्थ राहत नाही. त्यामुळे मी किती करतो काय करतो यापेक्षा मी करतो थोडंफार. आणि ते काम करताना असं मला कधी नाही आठवत की मला असं घरातनं असं हे प्रेशर आलं की हे असलं करायचंच नाही, ना दीपालीकडनं नाही आणि आईकडनं नाही. आणि आता तर उलट मदत झाली खूप. तर हे जे प्रवास आहे ना आमच्या दोघांचा, आत्ता आईमुळे गेल्या 7 महिन्यात खूप सुखकर झाला. आणि जो बॅक टू परत मूळ क्वेश्चन की आपल्याला अशी नाती बिल्ड करता आली पाहिजेत घरात आपल्या. मग मागा म्हणजे जसे की माझे सासू सासरे होते, म्हणजे दीपालीचे आई वडील होते आणि मामा मामी म्हणतो आम्ही त्यांना आपल्या नात्यामध्ये जनरली. तर ते पण असताना साधारण हेच होतं आमचं. मग हे का असं होतं, एवढं मोकळेपणाने का राहू शकतो आपण की खरंच जर आपलं वाटलं एखादी गोष्ट नाही पडत तर आदरपूर्वक आपण ती सांगू शकलो पाहिजे समोरच्याला. आपल्याकडे काय होतं कधी कधी अजून एक प्रॉब्लेम काय होतो की पटत नाहीये पण सांगू शकत नाही मी, कारण सांगितलं तर कसं वाटेल आणि सांगितलं तर वाद होतील का, ह्याच्यात नादात बिल्ड होत जातं, आतमध्ये साठत जातं. आणि मग जेव्हा ते बाहेर निघतं ना तेव्हा डायरेक्ट अशा स्वरूपात निघतं की वादच होतं. मग ते हळूवारपणे सांगण्याची जी पद्धत आहे ती आपण सगळ्यांनी थोडी थोडी शिकली तर ती खूप सोपी. म्हणजे जसं की मी म्हणू शकलो पाहिजे माझ्या आई वडिलांना, आता माझे वडील नाहीयेत, काही क्वेश्चन बऱ्याच वेळा व्हिडिओमध्ये मागं असतात प्रश्न आहे कारण आई एकटी असल्यामुळे. माझे वडील आता नाहीयेत, 10 वर्ष 14 वर्ष आले, 15 वर्ष आले आता जाऊन अण्णांना. तर पण या आधी पण आणि आता पण आम्हाला बोलायची संधी होती, एखादी गोष्ट थोडी कमी होती वडिलांच्या मध्ये समोर बोलायची. आईच्या बाबतीत कायम संधी होती की आम्हाला हे बरोबर नाही वाटलं किंवा हे नाही पटलं असं. आणि इथून पुढे नाही, मला तर मी शौर्याला ती पूर्ण संधी दिली आम्ही दोघांनी की त्याला सांगितलं की तुझं लॉजिकल क्वेश्चन असेल, आमच्या विरोधात असेल, आमच्या मताचं वेगळं मत तुझं असेल तर तू सांगितलं. तर 9 वर्षाचा आहे तो आता पण आम्हाला त्याची मतं वेगळी असतील तर सांगतो. फक्त त्याला हे सांगितलं की त्याच्यात रिस्पेक्ट मात्र कुठेही हल्ला नाही पाहिजे, मम्मी पप्पांचा, काकूंचा किंवा टीचरचा, ज्या ठिकाणी तो बोलतोय त्यांचा. मग तो आता शिकलाय तो हळूहळू की खूप चांगल्या पद्धतीने तो सांगतो की पप्पा तुमचं हे मी ऐकलं पण मला हे बहुतेक नाही पटलं, मला हे ह्याच्यापेक्षा वेगळी इन्फॉर्मेशन आहे माझ्याकडे. तर ह्या टाईपचा मला वाटतं हे सवयीचा भाग आहे. आपण पण पालक म्हणून लावूयात सगळ्यांना. आम्हाला अजून काय सजेशन असेल तर द्या, कारण आम्ही काय परिपूर्ण पालक नाहीये.
तर आता प्रवास परत बॅक टू जर्नी. तुम्ही एकच प्रश्न विचारला तुम्हाला मी, की तुम्हाला असं काय वाटतं की काय केलं पाहिजे इंडियामध्ये, म्हणजे किंवा इंडियामध्ये इथं कुठेही नात्यांमध्ये, आणि स्पेशली सासू सुनेचं, कारण आपण विषय आता तो आहे की सासू सुनेच्या नात्यामध्ये नवीन जे कपल असतील, आपले नवीन फॅमिली असतील, त्यांच्यासाठी काय तुझ्याकडे काय असं मेसेज की काय केलं पाहिजे म्हणजे हे सोपं होईल त्यांचं नातं? मला असं वाटतं की आपण भेदभाव पहिली गोष्ट नाही केला पाहिजे की आई आणि सासूबाई कोणतरी वेगळ्या असतात. कारण की सासूबाई असतात त्या आपल्याच जवळचा व्यक्ती असतो म्हणजे आपला नवरा, तर त्यांचे पण आईच असते ना. तर मला असं वाटतं आपण पण त्यांना आईसारखं प्रेम दिलं पाहिजे. जर आपण त्यांना तसं प्रेम दिलं तर त्या काच मुद्दा म्हणून आपल्याशी चुकीचं वागतील ना, तर त्याही तितकाच जीव लावतील तुम्हाला. आणि मग अशा आई जसं म्हटलं की कधी कधी थोडंसं दुर्लक्ष करायचं, नाही पटलं तर मला असं वाटतं संवाद हे एक चांगलं माध्यम आहे की ज्याने म्हणजे नसल पटलं ना तर डायरेक्ट मनात काय न ठेवता किंवा असं रिॲक्ट न करता डायरेक्ट असं समोर बसून बोलायचं, किंवा की असं हे नाही पटलं मला की आपण थोडंसं असं करूयात का, किंवा आपल्या गोष्टी जर का नसेल समोरच्याचं पटत तर तुमचं मत जे आहे ना ते तुम्हाला समोरच्याला मग मांडून देता आलं पाहिजे, पटवून देता आलं पाहिजे की हा हे असं नाही, आपण हे असं करूयात का. तर मला नाही वाटत की त्यांनी नंतर काही दुरावा येईल. आणि मग कारण की शेवटी आफ्टर ऑल आपण एकच फॅमिली असतो, याच्यात काय उगाच भांडणं करून आपल्याला काही कुठं जायचं नसतं, सगळ्यांना त्याच घरात राहायचं असतं. त्याच्यामुळे त्यात काही उपयोग नसतो मला असं वाटतं. थोडेफार रुसवे फुगवे होतातच पण ते तिथल्या तिथं सोडून द्यायचं, परत पुढे जायचं, कारण की सगळ्यांना एकत्रच प्रवास करायचा आहे मला असं वाटतं. त्याच्यामुळं हे नाही केलं पाहिजे. हा झाला एकत्र कंटिन्यू राहण्याचा प्रश्न. तर मग बऱ्याच जणांना वाटतं की हे थोड्या दिवसांसाठी तर कुणी पण ऍडजस्ट करेल, तर तसं नाहीये. मला नाही वाटत की मी कायम जरी आईसोबत राहिले तरी आमच्यात असं कधी होईल, म्हणजे कारण की मला आता एकदाही असं जाणवलं नाही की काय होतंय, म्हणजे मला नाही वाटलं आणि असं आमच्यात झालंही नाही कधी काय. खरंय, मेसेज आहे की वर्क होऊ शकतं. मी पण तेच म्हटलं ना, आपण मागं बोलायचो ना तेव्हा लोकांना आपल्या समोर पण काही गप्पा मारता म्हटलं की अरे 1-2 महिने ठीक असतं, 7-8 महिने तुम्ही जेव्हा आता खरं तर आई अजून 2 महिने 3 महिने राहिले असते तर तेच राहिलं असतं. मी तर किती फोर्स केला त्यांना की दिवाळीपर्यंत तुम्ही अजून थांबा. आता तो पण घटना सांगतो. मागं असं होतं की दीपाली आईला म्हणत होती की आई तुमच्याकडे अजून 2 ऑप्शन, कारण जाणारे कोणतरी पाहिजे पालक, म्हणजे आमचे फॅमिली फ्रेंड जिथं आई सेफली इंडियात जाऊ शकते, घरी पोहोचू शकते, असं कोणतरी सोबत पाहिजे असं आम्ही बघत असतो. तर आम्हाला 3 आहेत अजून फॅमिली की ज्या बॅक टू बॅक 1-1 महिन्याने जाणार. तर आई दीपाली कंटिन्यू आईला हे समजायचा प्रयत्न करत होती की अजून 2 महिन्यांनी पण आहेत 2-3 जण जाणार आहे, तुम्ही विचार करा. आणि मी दीपालीला म्हटलं की नाही, आईला आठवड्याभर विचार करू दे तिचा आणि मग तिला सांगू दे. तर आपण सारखं नाही विचार पाहिजे. तरी दीपाली 4-4 तासांनी कधी 1 दिवसांनी म्हणायची झाला का तुमचा काय विचार, बदलला का काय विचार. तर ते जे होतं ना ते बदलला का विचार, आणि थांबण्यासाठी उलटा नाही की कधी निघता लवकर असं नाही येतो, थांबण्यासाठीचा बदललाय का विचार असा होता. तर हे बरंच सांगून जातं खरं तर की आपल्याला ह्या टाईपची ओढ असली पाहिजे. आता तुम्ही बघितलं मगाशी पण व्हिडिओ थांबायला का लागला, कारण दीपाली रडायला लागली आणि कधी जाऊन पुढे बरंच काय काय होईल. तर मला वाटतं की ते जगले तुम्ही ते लक्षात घेतलं पाहिजे की हे नातं असं पद्धतीने जाऊ शकतं. ह्याचे फायदे खूप आहेत खरं तर, म्हणजे आम्ही तर खूप फायदे अनुभवले. माझी आई म्हणून नाही म्हणत, आईचं बद्दल मला कौतुक अभिमान बाकी बरंच काय काय, कारण मला घडवलं त्यांनी. हे सगळ्यात मोठी कामगिरी त्यांनी केली, कारण अशा माणसांना घडवलं अवघड असतं. तर त्यांनी मला घडवले म्हणजे भरपूर काय काय त्यांनी ऑलरेडी मजल मोठी मारलेली. त्याच्यानंतर हे काम तर छोटीच आहेत, म्हणजे सुनेला हँडल करणं वगैरे असं एका फार अवघड काम नाही. पण एकंदरीत आई असल्यामुळे आम्हाला खूप फायदा झाला. आता आई तू काय सासूंना काय संदेश द्यायचा का तुला एखाद्या तुझ्या वयाच्या इतर लोकांना की कसं होऊ शकतं? कधी ना एक मला सांगायचं की हे दोन्ही साईडने असेल तरच होणार आहे, म्हणजे एका साईडने असेल तर होणारच नाही वर्क. कारण की ज्या सासू समजूतदार आहे सून समजूतदारच नाही तर ते नाही होणार, किंवा सून समजूतदार आहे पण सासू समजूतदार नाही किंवा जुन्या पद्धतीची सासू आहे तरी हे वर्क होणार नाही. त्या दोघींना त्या काळानुसार थोडंसं ऍडजस्ट करायला लागणार आहे. एकाला 1 पाऊल मागं एकाला 1 पाऊल पुढं असं करून मध्ये कुठंतरी मध्य साधायला लागणार आहे. तर हे कॉमन आहे. म्हणजे त्यामुळे आई काहीतरी सांगते याचा अर्थ असं नाही की हे केलं म्हणजे तुमचं काम झालंच झालं, असं नाही की दीपाली म्हणजे असं वागलं म्हणजे आपलं तुमचं रिलेशन बिल्ड झालंच. तर दोन्ही साईडने असणं गरजेचं आहे. आणि रेफरी पण पाहिजेत असे की जे बघणारे, की जर का काय चुकताना दिसलं थोडंसं तर सांगू शकणारी पाहिजेत त्या घरातली इतर लोक. तर आणि ते तेवढं ओपन वातावरण पाहिजे. आता आईकडनं आपण 2 मिनिटात आईला काय वाटतं की काय केलं पाहिजे सासूंनी, सगळ्या नवीन सासूंनी आत्ताच झाल्या सासू, म्हणजे पुढे जाऊन त्यांच्याकडे असं काय नको व्हायला की त्यांचं नातं खराब होईल. नवीन असं म्हणजे काय नाही, पण आपले थोडेसे म्हणजे आपल्याला जे वाटतं त्यापेक्षा 1 पाऊल आपण मागं आलं ना तर ते समोरची व्यक्ती समजून घेऊ शकते. आणि तिने पण ते समजून घेतलं पाहिजे खरं तर मग पुढचा प्रवास नीट होतो. बरोबर.
अजून काय तुम्हाला गप्पा मारायचं? कारण माझ्याकडे प्रश्न असे संपलेले आहेत. काय नाही आणि दुसरं असं की दीपालीला वाटतं जाऊ नये, पण मला असं म्हणजे असं एक आई म्हणून सांगते की तिकडं पण वाट पाहणारे असतातच. बरोबर. दुसरी माझी मुलं म्हणजे मग त्याच्यामुळं ते एक ओढ असते आणि यांना सोडून पण जाताना मलाही वाईट वाटतंय की आता कसं होईल नाही का. बरोबर. माझं मत आहे की आमच्या ह्या जबाबदारीत आम्ही ह्या सायकलमध्ये आम्ही ह्या परिस्थितीत आहे, ती आमची परिस्थिती आहे, आम्ही तयार केलेली परिस्थिती, आम्ही त्यातनं मार्ग काढले पाहिजेत. तेवढे मोठे आम्ही आहेत वयाने, आम्ही निवडलेले मार्ग होते ना शेवटी. त्यामुळे आईचं असं असलं पाहिजे की आई कधी आली पाहिजे, कधी गेली पाहिजे, तिने जास्तीत जास्त आनंद घेतला पाहिजे, ती जिथं कुठं असेल तिथं आनंदात राहिली पाहिजे. हे साधारण माझं मत असतं त्याच्या बाबतीतलं. इथं आली तर वर्षभर इथं राहिली पाहिजे, निवांत राहिली पाहिजे, परत 6 महिने वर्षभर ती तिकडे राहिली पाहिजे, परत 6 महिने वर्षभर इकडे राहिली पाहिजे, अशा पद्धतीचं आमची अपेक्षा असते. आणि जोपर्यंत म्हणजे सगळं आईला येऊ शकते आनंदाने तर ते आलं पाहिजे आईने आणि आनंद घेतला पाहिजे. म्हणजे आता बाकीचे बरेच लोक आपण बघितलं तर ह्या अवस्थेतून जात आहेत आता पॅरेंट्स सगळे, तर त्यांनी पण तसंच केलं पाहिजे. मुलं 2 वेगवेगळ्या सिटीत असतील, 2 शहरात, 2 देशात कुठेतरी असतील तर दोन्हीकडे जाऊन येऊन राहायचं, जास्तीत जास्त आनंद घ्यायचा, आयुष्याचा अनुभव घ्यायचा. कारण आता जबाबदाऱ्या संपल्यात तर मग त्याचा आनंद घेतला पाहिजे. त्यांच्या काळात त्यांनी भरपूर कष्ट घेतले ना, तर त्यामुळे ते केलं पाहिजे मला असं वाटतं. बाकी काय नाही, माझ्याकडे आज मी थोडी जरा वेगळ्या इमोशन्स मध्ये थोडी, त्यामुळं दादा एक इकडे. शौर्य तुला काय वाटतं आज, काय तुझं मत आहे याच्यावरती? आईबद्दल काय तुला आहे का, मिस करणार ना आईला तू? करणार ना? बोलायचं का तुला, काय बोलू शकतोस तू? नाही बोलू शकत. शौर्य शाय होतोय शौर्य. चाल मग, आपण व्हिडिओ इथे संपूयात. मी नेहमी सारखा फिनिश दीपाली सारखा करू शकत नाही, कारण मला ती सवय नाही. पण चॅनल बघत राहतो मी सगळ्यांनी, आणि हा विषय पूर्णपणे तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी मी विचारला होता त्यांना माहित नव्हतं मी काय विचारणार, काय बोलणार. त्यांना म्हटलं होतं तुम्ही फक्त बसा, मला थोडंसं गप्पा मारायचं आणि त्या रेकॉर्ड करायचं. तर असंच पद्धतीने तुमच्याकडे पण नाती बिल्ड झाली असतील, होत असतील, किंवा भविष्यात तुम्ही ह्याच्यातनं काही घेऊ शकता. तुम्हाला जर आवडला हा व्हिडिओ तर त्याच्यात नक्की कमेंट करा, कारण की खूप इम्पॉर्टंट सब्जेक्ट आहे एरवीच्या विषयांपेक्षा. तर तुम्हाला आवडलं तर कमेंट करा, लाईक करा, शेअर करा. तुम्ही चॅनल सबस्क्राईब नसेल केला तर सबस्क्राईब करा. आणि ह्यापेक्षा जास्त काय मी मार्केटिंग नाही करणार. शेवटी आमचा पर्पज हा नाहीये की मार्केटिंग करायचं, आमचा पर्पज हा आहे की आमच्याकडे जे थोडंफार आम्हाला अनुभव आले ते तुमच्यापर्यंत पोहोचवायचे. त्यामुळे चॅनल बघत राहा, आणि लवकरच आपण पुढच्या व्हिडिओत भेटूयात, आणि त्या व्हिडिओच्या मेन होस्ट कडे जाऊयात आपण परत पुढच्या वेळी. मेन होस्ट परत मी जास्त नाही सांगणार तुम्हाला, कारण की माझ्या ज्या फिलिंग्स असतात इंडियातून इकडे येताना, आणि इंडियातून आमचं कोणी आलं ते इंडियात परत जाताना, त्या दिवशी जे पूर्ण दिवस जे मला वाटत असतं ते मी पूर्ण वेगळी असते ते 2 दिवशी. मी फक्त तेव्हाच खुश असते जेव्हा मी इंडियात येणार असते. इतर दिवशी कोणी जाणार असेल इकडून तिकडे आणि मी तिकडून इकडे येणार असेल ना, तर त्या दिवशी मी खुश नसते. त्यामुळे मला फार बोलता नाही येत. आणि आमचा दादा आज माझ्यासाठी घरी राहिलाय. आणि दादाने काय सांगितलं, तो आई बरोबर आज दिवसभर गप्पा मारणार, हो ना. शौर्य येऊन माझ्याकडे बघतोय, मम्मा ठीक आहे ना. त्याला माहिती, कारण की आता काय नॉर्मल आहे, त्यांना माहितीये काय होतं इथं ह्या घरात नेहमी एक व्यक्ती. चला मग आपण व्हिडिओ आता इथंच फिनिश करूयात आणि पुढच्या व्हिडिओकडे वळूयात. लवकरच भेटूयात आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांनी काळजी घ्या, असंच म्हणेन तो. ओके, चला बाय.